आता शत्रूवर प्रेम करायचे किंवा शत्रूला माफ करायचे, काय बरं असे आपल्याला फायदे होतील? तर एखाद्याने आपलं वाईट केलं आहे म्हणून आपल्या मनामध्ये आपण जी रिव्हेंजची जी भावना आहे, जो अँगर आहे, जी रिसेंटमेंट आहे, ही जेव्हा आपण आपल्या मनामध्ये ठेवतो तेव्हा आपल्या बॉडीमध्ये सुद्धा काही हार्मोन्स सिक्रेट होतात, उत्पन्न होतात. ती नेगेटिव्ह हार्मोन्स असतात आणि ते आपल्या शरीराला डॅमेजच करतात. आपलं मेंटल बॅलन्स चांगलं नसतं. आपण सारखं एखादी गोष्ट खराब झाली ना आपल्यासोबत, तर तीच गोष्ट आपल्या डोक्यामध्ये फिरत असते कितीतरी वर्ष, कितीतरी महिने. म्हणजे आपण ही एक छोटीशी गोष्ट किंवा मोठीही असो ती झालेली कदाचित, पण तीच गोष्ट आपण वारंवार आपल्या मनामध्ये रिहर्स करत राहतो, रिपीट करत राहतो, प्ले करत राहतो. त्यांनी काय होतं की आपली बॉडी जी आहे ही सारखी सर्वायवल मोडमध्ये असते. म्हणजे की सारखे स्ट्रेस हार्मोन्स रिलीज होत राहतात, कारण तुम्ही तसे विचार करता तशा प्रकारचे हार्मोन्स रिलीज होतात. आणि मग आपल्या बॉडीला वाटतं की नाही, ती जी स्ट्रेसफुल सिच्युएशन आहे, आपण विचार करतो, आपल्या मनामध्ये त्याच भावना परत निर्माण होतात, तेच हार्मोन्स रिलीज होत जातात. आणि असं करून करून आपण आजारी पडतो हळूहळू. आपले काही बॉडी पार्ट्स पण त्याच्यामध्ये अफेक्ट होतात. पण जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीला माफ करतो, त्याच्या सगळ्या चुका माफ करून थोडं का होईना आपण त्याच्यावर प्रेम करायला लागतो, तेव्हा हे निगेटिव्ह हार्मोन सिक्रेट होणं बंद होतं आणि आपली बॉडी जी आहे पॉझिटिव्ह हार्मोन्स सिक्रेट करायला किंवा रिलीज करायला सुरुवात करते. मग ते पॉझिटिव्ह हार्मोन्स काय करतात, तर हे पॉझिटिव्ह हार्मोन्स तुम्हाला बरं होण्यामध्ये मदत करतात. सूड तुम्हाला भूतकाळाशी बांधून ठेवतो, पण क्षमा तुम्हाला भविष्याकडे घेऊन जाते.